नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आयरे. परम करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि परम करिअर अकॅडमीने सुरू केलेल्या या भूगोल या विषयाची पाठ्यपुस्तकावर आधारित ही जी शृंखला सुरू केलेली आहे, त्याच्यामधील आज जवळपास हे 11वं व्हिडिओ लेक्चर आहे. आणि आपण ज्यावेळी 10वी इयत्तावर आधारित आपण जे व्हिडिओ लेक्चर घेतलं त्यामध्ये भारत आणि ब्राझील या दोघंही विषयांची आपण या ठिकाणी तुलना केली. आता भारताबद्दल आणि ब्राझीलविषयी एकत्रित आपण त्या ठिकाणी माहिती घेतली होती. आणि त्यानंतर आपण आजच्या दिवशी 11वी इयत्तेतील या क्रमिक पुस्तकावर आधारित हे आजचे लेक्चर आहे. आता बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपण हे जेव्हा क्रमिक पुस्तकावर आधारित हे जे व्हिडिओ लेक्चर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, याचा निश्चित तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी फायदा होईल. आता 11वीमध्ये काय महत्त्वाचे जे घटक आहेत ते आपण ह्याच्या माध्यमातून देऊ. तसंच परम करिअर अकॅडमी नाशिक असे विविध उपक्रम घेऊन या चॅनलच्या माध्यमातून या आत्ता सध्याच्या परिस्थितीचा विचार करून तुमच्यापर्यंत हे अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि हा उपक्रम गेल्या काही दिवसापासून आम्ही हाती घेतलेला आहे. आता काही दिवसात हे भूगोल या विषयाची जर पूर्ण ही पाठ्यपुस्तकावर आधारित शृंखला संपली की इतिहास आणि राज्यघटना या विषयाचे लेक्चर यूट्यूब चॅनलवर यायला सुरुवात होईल. आलं लक्षात? तर चला, आज आपण 11वी इयत्तेचे ह्या क्रमिक पुस्तकावर आधारित आजचं व्हिडिओ लेक्चर आपण बघणार आहोत. आता यामध्ये जर बघितलं भू हालचालींचे काही पुरावे, आता जर बघितलं तर महत्त्वाचं काय आहे की आता ह्या भू हालचाली ज्या होतात, मग ते भू हालचाली होण्यामागचे कारणं काय आहेत. आता तसं पाहिलं तर अनेक ह्या ठिकाणी सिद्धांत येऊन गेलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला सिद्धांत जो प्रत्येकाला माहिती आहे, अल्फ्रेड वेगनरचा सिद्धांत. म्हणजे तसं पाहिलं तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी ही ह्या ठिकाणी अल्फ्रेड वेगनरने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी ह्या ठिकाणी जर आपण विचार केला तर ह्या हालचालींच्या बाबतीमध्ये त्यांना काहीसे पुरावे देता आलेले नव्हते. तेच मग त्यानंतर प्लेट टेक्टॉनिक थेअरी वगैरे मांडण्यात आली, ऑथर्स अँड होलची थेअरी, असे विविध सिद्धांत हळूहळू या ठिकाणी मांडायला सुरुवात झाली होती. आता भू हालचालींचे जर पुराव्यांचा जर आपण विषय काढला तर निसर्गात भूरूपे ही कायमस्वरूपी नसतात, ती नेहमी बदलत असतात. अशा पुराव्यावरून असे दिसून येते की भू हालचालींमुळे पृथ्वीपृष्ठाच्या भागावर परिणाम होतो. आता बघा, ह्या ठिकाणी जर बघितलं 2004च्या सुनामीनंतर, आता ही सुनामी मला देखील चांगली आठवते, तर 2004च्या सुनामीनंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटरने वाढलेली आहे. आता ह्या ठिकाणी आपण महत्त्वाचं काय आहे की सुनामी येण्यामागचे कारणं काय आहेत. तर सुनामी येण्यामागचे कारणं आपण सागरशास्त्र नावाचं एक स्वतंत्र एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तसंच सुनामी येण्यामागचं कारण आहे अंतर्गत हालचाली पण आहेत. त्याच्यामध्ये प्लेट टू प्लेट कोलिजन असेल, प्लेट टू प्लेट डायव्हर्जंट असेल. आलं लक्षात? हे सुनामीचे कारण आहेत. आलं लक्षात? मग त्याच्यामध्ये जर बघितलं 2004ला सुनामीनंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची काय वाढलेली दिसून आली, उंची काही सेंटीमीटरने वाढलेली दिसून आलेली आहे. तसंच हिमालयामधील शिवालिक, मध्य हिमालय, हिमाद्री या पर्वतरांगांची जी निर्मिती झाली. आता बघा, आता भू हालचालीचंच एक उदाहरण सांगायचं झालं तर आता माउंट एव्हरेस्टची जी उंची आहे, तर माउंट एव्हरेस्टची उंची 8,848 मीटर एवढी आहे. आणि त्यानंतर काही चीनी शास्त्रज्ञांनी जेव्हा त्याची उंची मोजली तेव्हा त्या उंचीमध्ये काहीसा बदल झालेला दिसून आलेला आहे. म्हणून आपल्याला काही कालखंडापूर्वी किंवा आता सध्याला 8,852 मीटर माउंट एव्हरेस्टची उंची आहे असा म्हणणारा वर्गसुद्धा आपल्याला ऐकायला भेटतो किंवा कोणीतरी तुम्हाला सांगतंय. तर एक लक्षात घ्या की तिथे उंची वाढण्यामागचं कारण काय आहे. कारण भू हालचाली हेच कारण आहे. कारण आज जर इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि युरेशियन प्लेटचा जर विचार केला, ह्या दोघंही प्लेट ॲक्टिव्ह आहेत आणि त्या दोघंही प्लेट एकमेकावर काय होत आहेत,
कोलिजन होतं आहे, आदळल्या जात आहेत, टक्कर होते, संकोच होतोय आणि त्यामुळे तो मधला भाग अपलिफ्ट होतोय. आलं लक्षात. नेपाळला जे भूकंप झाला त्याच्या मागे हेच कारण आहे. आलं लक्षात. जो अर्थक्वेक झाला त्याचं हेच मेन कारण आहे. हे असे काही पुरावे आहेत. त्यानंतर नोव्हेंबर 1963 मध्ये आइसलँडजवळ एक बेट समुद्र सपाटीच्या वर आल्याने वार्तांकन काही नाविकांनी केले. हे म्हणजे 1963 मध्ये जे आइसलँडमध्ये एक बेट जे आहे ना ते समुद्र सपाटीच्या काय आलं, वर आलं, असं या ठिकाणी निदर्शनात त्या नाविकांच्या निदर्शनात आलं होतं. आलं लक्षात. म्हणजे ही घटना सुद्धा एक काय आहे, एक भू हालचालीचंच बेस्ट एक्झाम्पल आहे. आता लक्षात घ्या की ह्या ठिकाणी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी पण तेच म्हणते. आता आपण जरी म्हणतो ना की तिथं थोडं हायपोथेसिस आहे, काल्पनिक आहे, पण ते पुरावे देण्याचा त्यांनी तोच प्रयत्न केलेला आहे की पहिले पॅन्झिया होता, मग त्याच्या बाजूला पॅन्थाल्सा होता, मग त्यांच्यामध्ये डायव्हर्जन झालं, मग डायव्हर्जन झालं म्हणून लॉरसियान, अंगारालँड अँड गोंडवानालँड तयार झाली. आलं लक्षात. मग हे जे आहे ना मग ते डायव्हर्जंट का झालं, मग ते होण्यामागचं कारण काय, अंतर्गत हालचाली, हेच त्याचं कारण आहे. मग त्यांनी या ठिकाणी जर बघितलं सारखे अवशेष दाखवण्याचा प्रयत्न केला, सारखे खडक दाखवण्याचा प्रयत्न केला, ते मॅच करून दाखवलं, म्हणजे अनेक पुरावे दिलेले आहेत. मग ह्या ठिकाणी आपल्याला हे निदर्शनात येत आहे की हे जे भू हालचाली आहेत याचे पुरावे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जर काही भागामध्ये जर सुनामी आली तर काही बेटं लुप्त झाल्याचं सुद्धा निदर्शनात आलेलं आहे. उदाहरणार्थ मेगाफोर्ड, आलं लक्षात, हे त्याचं एक्झाम्पल आहे. आता म्हणजे सुनामी आल्यानंतर काही जे बेटं पाण्याच्या सरफेस एरियाच्या वरती होते, म्हणजे त्यांचा खडकाळ भाग जो पाण्याच्या वरती होता तो सुद्धा पूर्णतः पाण्यामध्ये गेलेला आढळून आलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी एकंदरीत काय झालेलं आहे, सुनामी नंतर झालेली ही क्रिया आहे. अजून मुंबई बेटाच्या आग्नेयेला माझगाव गोदीजवळ, आता गोदी म्हणजे काय की मोठमोठे जे जहाज आहेत ना त्यांचं थांबण्याच्या ठिकाणाला गोदी असं म्हटलं जातं. आता त्या गोदीजवळ वनांचं जमीन बुडाल्याचे पुरावे देखील आढळून आले. आता बघा किनारी भागामध्ये जे मँग्रोव्ह फॉरेस्ट असतं, सुंदरीचं वन असतं, दलदल वनं असतात, किनारी वने असतात, खारफुटीचे वने असतात, खाजनचे वने, म्हणजे हे सगळे नावं एकच. आलं लक्षात. आपण त्याला खाजनचे अरण्य म्हणतो, खारफुटीचे अरण्य म्हणतो, सुंदरीचं अरण्य म्हणतो, मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणतो, म्हणजे या ठिकाणी जर बघितलं कांदळचे वने म्हणतो. तर हे जे किनारी भागातले जे काही त्या खाडीमध्ये आढळणारे जे वने होते ते सुद्धा या ठिकाणी म्हणजे त्या वनांसकट पाण्यामध्ये बुडालेला भाग दिसून आलेला आहे. म्हणजे कधी काळी तो किनाऱ्याचा भाग होता, आज तो पूर्णतः पाण्यामध्ये गेलेला आहे. म्हणजे याचं कारण आहे भू हालचाली. आलं लक्षात. म्हणजे हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता 16 जून 1819 रोजी कच्छ येथे झालेल्या भूकंपामुळे किनारपट्टीचा बराचसा भाग खचला गेला आणि जहाजे व स्थानिक मासेमारीकऱ्यांनी बोटीचे त्यामुळे बरेचसे नुकसान झाले होते त्या काळात. मग समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या सिंद्री येथील किल्ल्याच्या एका बुरुजाचा, आलं लक्षात, बुरुज काही भाग वगळता संपूर्ण किल्ला पाण्याखाली गेला. त्याच दरम्यान 1550 चौरस किलोमीटर लांबीचा भूभाग उंचावला गेला होता. त्याला स्थानिक लोक अल्लाह बंदारा असे म्हणतात. अल्लाह बंदारा असे म्हणतात. आता लक्षात घ्या हे सुद्धा काय आहे, हे एकेकाळी हे घडून गेलेले आणि ते आपल्यासारख्या लोकांनी ते घडताना बघितलेलं आहे. आलं लक्षात. म्हणजे याला आपण हायपोथेसिस नाही म्हणू शकत ना, याला काल्पनिक नाही म्हणू शकत. ते स्वतः ज्यावेळेस ते घडलं त्यावेळेस त्या काळातील त्या तिथे वास्तव्यात असलेल्या लोकांनी ती परिस्थिती अनुभवली आणि त्याच्यामुळे झालेल्या हालचाली ज्या आहेत त्या बघितल्या. आलं लक्षात. म्हणजे एकेकाळी आज ज्या हालचाली होत आहेत त्या एकेकाळी या अशाच हालचालींमुळे असे भूरूप तयार झालेले आहेत, हे लक्षात घ्यायला हरकत नाही. म्हणजे सरळ सरळ हे त्या ठिकाणातून निदर्शनात येत आहे. आलं लक्षात. म्हणजे हे अनेक असे पुरावे आपल्याला मिळत आहेत. मग त्याच्यामध्ये काही मंद हालचाली आहेत तर काही शीघ्र हालचाली आहेत. आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये जर बघितलं मग मंद हालचाली काय असतात, आलं लक्षात, आणि शीघ्र हालचाली काय असतात हे आपल्याला समजलं पाहिजे. आलं लक्षात. तसं पाहिलं तर मागे मी काही
जे स्टेट बोर्डवर आधारित काही जे लेक्चर झाले त्याच्यावर मंद हालचाल आणि शीघ्र हालचाल. आता ओल्कॅनिक जी आहे ती अतिशय शीघ्र हालचाल आहे, आलं लक्षात. मग याच्यामध्ये जर बघितलं, मग ह्या मंद असो या शीघ्र हालचाल असो, ह्या दोघही हालचाली अंतर्गत बलामुळे होत असतात आणि ते भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात ना त्यांना भूवर्तनिकी हालचाली म्हणतो. म्हणजे सरळ सरळ बघा, आता आपण भूवर्तनिका सिद्धांत जो म्हटलेला आहे, आलं लक्षात, प्लेट टेक्टॉनिक थेरी, म्हणजे हे भूपट्टांची जी हालचाली आहेत, आलं लक्षात, त्याला आपण भूवर्तनिका सिद्धांत असं म्हटलेलं आहे, आलं लक्षात. मग याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काही ऊर्ध्वगामी हालचाली आहेत तर काही स्थितीच्या समांतर हालचाली आहेत. ऊर्ध्वगामी हालचाली ज्या असतात तर इंटिरियर स्ट्रक्चर ऑफ अर्थ, म्हणजे आपण म्हणूया पृथ्वीच्या अंतर्भाग जो आहे त्या अंतर्भागातून जे ऊर्जेचे वहन होते आणि ते येऊन भूपट्टावर आदळते, आलं लक्षात. मग ह्या हालचालीला आपण काय म्हणू शकतो, तर ह्या हालचालीला आपण ऊर्ध्वगामी हालचाल असं म्हणू शकतो. आता त्या ठिकाणी जर बघितलं, डायग्राम काढायचं झालं तर सरळ सरळ बघा, आता या ठिकाणी हे जे आहे भूकवच आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितला हा जो आहे हा मॅन्टल आहे, म्हणजे आपण त्याला प्रावरण म्हणतो. आता ह्या भागातून ज्या हालचाली होत आहेत त्या ऊर्ध्वगामी हालचाली होत आहेत. काय होत आहेत? ऊर्ध्वगामी. आणि या ठिकाणी भूपट्टाकडे त्या लहरी, त्या ऊर्जा लहरी ज्या आहेत त्या त्या भागामध्ये आदळत आहेत, म्हणजे याला आपण काय म्हणू, ऊर्ध्वगामी हालचाल असं त्या ठिकाणी म्हणावं लागणार आहे, आलं लक्षात. मग हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे ह्या हालचाली अतिमंद गतीने होत असतात, हे आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल. आता ह्या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खाली खचतो. आता लक्षात घ्या, एक आपल्याला सरळ एक गोष्ट काय लक्षात येते की आता ब्लॉक माउंटन आहे, तर आता तिथे कठीण खडक असेल आणि त्या लहरी जर समोरासमोर येत असतील आणि त्या कठीण खडकावर जर प्रेशर क्रिएट होत असेल तर त्या ठिकाणी काय होतं, मधला भाग उंचावला जातो आणि तिथं विभंग तयार झाल्याने आजूबाजूचे भाग खाली सरकतात, त्याच्याने ब्लॉक माउंटन तयार होतो. किंवा तणावक शक्ती तयार झाली. मी तुम्हाला मागे एका स्टेट बोर्डच्या म्हणजे साधारणतः 8वी 9वीच्या लेक्चरच्या वेळेस ते सांगितलं होतं, ते कागदाचं एक्झाम्पल पण दिलं होतं. आणि जर तणावक शक्ती असेल तर एक भाग खाली सरकतो, आलं लक्षात, म्हणजे समोरासमोर दोन विभंग तयार होतात आणि त्याच्यामुळे तिथे खचदऱ्या तयार होतात. ही भू हालचालीचेच हे एक्झाम्पल आहेत, आलं लक्षात. मग याच्यामध्ये काही ठिकाणी खचदऱ्या तयार होतात, तर काही ठिकाणी ब्लॉक माउंटन तयार होतात, काही ठिकाणी फोल्ड माउंटन तयार होतात, आलं लक्षात. मग हे हालचालींमुळे तयार झालेले हे भूरूप आहेत. मग या ठिकाणी जर बघितलं, अजून एक आहे क्षितिजा समांतर हालचाल. आता क्षितिजा समांतर हालचाल जर म्हटलं तर आपण याच्यासाठी जे आत्ता मागे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, कोणतं, तर लँड प्लेट टू लँड प्लेट डायव्हर्जंटमुळे या ठिकाणी जे रिफ्ट व्हॅलीज फॉर्म होतात, खचदऱ्या तयार होतात, हे क्षितिजा समांतर हालचालीचं एक्झाम्पल आहे. नंतर फोल्ड माउंटन तयार होतं, जेव्हा दोन प्लेट एकमेकाजवळ येतात आणि तिथे प्रेशर क्रिएट होतो आणि मधला भाग अपलिफ्ट होतो, ही हालचाल कशी आहे, क्षितिजा समांतर हालचाल आहे, आलं लक्षात. मग हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ह्या हालचालीमुळे काय होतं, पर्वत निर्मिती होते, आलं लक्षात. ह्या हालचालीमुळे खूप सारे पर्वत जे तयार होतात, मग त्याच्यामध्ये ब्लॉक माउंटन असू द्या, रिफ्ट व्हॅली असू द्या किंवा फोल्ड माउंटन असू द्या, ही जी हालचाल आहे तर ह्या हालचालीमुळे हे तयार होत असतात, हे भूरूप तयार होत असतात. पण आता जर मी म्हटलं की एखाद्या ओल्कॅनिकमुळे जर एखादा माउंटन फॉर्म होत असेल, एक्झाम्पल ऑफ किलीमांजारो, तर किलीमांजारोला आपण क्षितिजा समान हालचालीमुळे तयार झालेला पर्वत नाही म्हणू शकत, तर याला आपण ऊर्ध्वगामी, आलं लक्षात, ह्या हालचालीमुळे या पर्वत जो तयार झालेला आहे मग तो ऊर्ध्वगामी हालचालीमुळे तयार झाला असं म्हणू शकतोय. आता मॅक्झिमम क्षितिजा समांतर जे हालचाली आहेत त्याच्यामुळे त्याच्याने पर्वत तयार होण्याचं प्रमाण जास्त आहे, मग आपण त्याला पर्वत निर्माणकारी असं पण म्हटलेलं आहे, आलं लक्षात. मग हे सगळं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मग तणावक शक्ती, आता हे समोर तुम्हाला डायग्राम आहे, हे मी मागच्या काही आपल्या या स्टेट बोर्डच्या आधारे जे काही लेक्चर झाले त्याच्यामध्ये असे काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता पहिल्या डायग्राममध्ये जर बघितलं तर दाब निर्माण होतोय, दुसऱ्या मग त्याच्यामुळे काय होते, फोल्ड माउंटन फॉर्म होतोय. मग याच्यामध्ये जर बघितलं, जो उंचावला गेलेला भाग आहे त्याला अपनती म्हटलेलं आहे
आणि जो खाली आहे त्याला अभिनती असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात. मग ह्या ठिकाणी जर बघितलं, हे सरळ सरळ फोल्ड माउंटनचं एक्झाम्पल आहे. आणि याच्यामुळे कोण तयार झालेलं आहे, तर याच्यामुळे हिमालय असेल, आल्प्स असेल, रॉकी माउंटन असेल, हे त्या ठिकाणी. आता बघा या डायग्राममध्ये सरळ काय दाखवलेले आहे, क्षितिजा समांतर हालचाल आहे. आता दोन प्लेट एकमेकाजवळ आल्या, इथे प्रेशर क्रिएट झाला, काही भाग खाली, म्हणजे सरळ सरळ हा झिगझॅग भाग तयार झालेला आहे. आलं. म्हणजे जो वरती गेलेला जो भाग आहे, मग त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, तर वरती गेलेल्या भागाला अपनती म्हटलेलं आहे आणि खाली गेलेला अभिनती असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात. आणि या वरच्या भागाला काय म्हटलेलं आहे, भुजा. आलं. मग हे आपल्याला हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आता वली पर्वतांबद्दल सुद्धा मी बोललो होतो. मग आता ह्या ठिकाणी हिमालय, आल्प्स वयानुसार जर बघितलं तर प्राचीन वली पर्वत जे आहेत 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले. म्हणजे आता जर बघितलं आपण हिमालयाला काय म्हणतो, एंग माउंटन म्हणतो, तरुण पर्वत म्हणतो. परंतु त्याच्यामध्ये जर बघितलं काही प्राचीन काळात तयार झालेले आहेत, काही अर्वाचीन वली पर्वत आहेत. आता प्राचीन वली पर्वत म्हणजे काय, साधारणतः मग त्यांचा कालखंड इथे दिलेला आहे. म्हणजे 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले जे पर्वत आहेत त्यांना प्राचीन वली पर्वत म्हणतात. मग आता आपल्या भारतामध्ये जर आपण विचार केला तर सरळ सरळ बघा, आता ह्या भागामध्ये आपण जेव्हा बघतो इथे अरवली पर्वत ईशान्येकडून नैऋत्येकडे जो पसरलेला आहे. मग अशा पद्धतीने जर बघितलं हे पर्वत आहेत. मग याच्यामध्ये अरवली पर्वत हा कोणत्या गटातला आहे, तर वली गटातला आहे. साधारणतः 200 दशलक्ष वर्षापूर्वी तो तयार झालेला आहे. मग भारतातील अरवली पर्वत असेल, नंतर आशिया आणि युरोपच्या मध्यात जी बॉर्डर ठरवलेली तो म्हणजे उरल पर्वत आहे. आणि त्यानंतर ॲप्लिसियन जो माउंटन आहे तर नॉर्थ अमेरिकेच्या ईस्टर्न साईडला आहे. आता समजा हा नॉर्थ अमेरिका आहे तर त्याच्या या ईस्टर्न साईडला आहे आणि इकडं रॉकी आहे. आलं लक्षात. हे आपण लक्षात घ्या. मग याच्यामध्ये जर बघितलं, तुम्हाला प्रश्न जर विचारला गेला तर भारतातील प्राचीन वली पर्वत कोणता आहे, तर त्याचं नाव काय, अरवली. आणि उरल जो आहे आशिया आणि युरोपच्या सीमेवर जो आहे तो कोणत्या गटातला आहे, तर प्राचीन वली पर्वत गटातला आहे. आणि ॲप्लिसियन हा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमधला आहे. आता आपल्याकडे प्राचीन वली पर्वत अरवली असल्यामुळे मग आपल्याला अरवलीबद्दल माहिती आहे का, मग तो ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला आहे. तिथे थंड हवेचे ठिकाण जे आहे त्याला माउंट अबो असं म्हणतो. त्याच्यानंतर अरवली पर्वतावरील सर्वोच्च जे शिखर आहे ते आहे गुरु शिखर. 1722 पर्यंत त्याची उंची आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर 2 नंबर अर्वाचीन वली पर्वत. आता साधारणतः 10 ते 25 दशलक्ष म्हणजे 10 to 25 मिलियन एरिया ॲगोला हे तयार झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये जर बघितलं, आता सरळ सरळ जर बघितलं, हा जो हिमालयाचा भाग आहे, आता याच्यामध्ये सगळ्यात वरचा जो आहे ग्रेटर हा 26.4 मिलियन एअर ॲगोला तयार झालेला आहे. मिलियन एअर ॲगो. आलं लक्षात. त्यानंतर जर बघितला हा जो आहे लेसर हिमालय हा 14.3 मिलियन एअर ॲगोला तयार झालेला आहे. आलं. आणि त्याच्यानंतर जर बघितलं शिवालिक रांगा. आलं लक्षात. हा शिवालिक आहे तर साधारणतः 7.5 मिलियन एअर ॲगोला तयार झालेला आहे. म्हणजे हा सरळ सरळ काय एंग माउंटन आहे. आणि ह्या ठिकाणी आपण मग जे अर्वाचीन वली पर्वत आहेत मग त्यांचा कालखंड काय आहे, मग सुमारे 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले. मग त्याच्यामध्ये रॉकी आला, हिमालय आला, आल्प्स आला. आलं लक्षात. हे समकालीन आहेत. आता रॉकी जर बघितला नॉर्थ अमेरिकेच्या वेस्टर्न साईडला आहे, पॅसिफिक कोस्टलच्या पॅरलल. आणि हिमालय जर बघितला तर हिमालय आपल्या इंडियाच्या नॉर्थला आहे. मग त्याच्यानंतर हिमालयाचं झालं, नंतर आल्प्स हा युरोपमध्ये आहे. मग हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग प्राचीन अर्वाचीन हे 2 भाग कसे झालेले आहेत ते ह्या लेक्चरच्या माध्यमातून जास्त करून आपण भर ह्या टॉपिकवर देतोय. आता माउंट एव्हरेस्ट जे आहे तर माउंट एव्हरेस्ट 8,848 मीटर हे जगातील सर्वाधिक उंचीचं ठिकाण ही हिमालय पर्वतावर नेपाल हिमालयामध्ये आहे. मग आता तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं, हिमालयाबद्दल स्वतंत्र जेव्हा बोलेल तेव्हा याच्यामध्ये जर बघितलं तर नॉर्थ टू साऊथ जर बघितलं तर ह्या भागामध्ये पंजाब काश्मीर हिमालय आहे, इकडं कुमाऊ हिमालय आहे, इकडं नेपाल हिमालय आहे, इकडं पूर्वांचल आहे. मग नेपाल हिमालयावर या ठिकाणी माउंट एव्हरेस्ट नावाचं सगळ्यात उंच शिखर आपल्याला पाहायला मिळते. मग त्याच्यानंतर पर्वत राहत नाहीत, ह्या इंग्रजी जाऊ दे, ते आता त्याकडे काही लक्ष देऊन काही अर्थ पण नाही आहे. आता जर बघितलं या ज्या वलय आहेत तर वलयांचे सुद्धा प्रकार आहेत. आता वलयांमध्ये जर बघितलं तर वलयांचे प्रकार तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, शक्यता आहे, नाकारता येत नाही. तर सममित वली
मग नंतर असममित वली, नंतर उलटलेली वली आणि आडवी वली आणि समनतिक वली. मग ह्याच्या डायग्राम आहेत. आता तुम्ही काय केलं पाहिजे, तर 1 नंबर कोणती आहे, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. मग याला ज्या पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे, मग तुम्हाला जर एक्झाममध्ये जर विचारलं की ह्या ठिकाणी आडवी वलई कोणती आहे, तर आडवी वलई कितव्या नंबरची आहे, तर ही 4 नंबरची, म्हणजे सरळ सरळ ही आडवी वलई आहे. आलं लक्षात. मग हे तुम्हाला इथे परीक्षेला जेव्हा विचारलं जाईल तेव्हा वलयांचे प्रकारसुद्धा तुम्ही माहिती करून घेतले पाहिजे. आता प्रस्तरभंग म्हणजे काय, हा प्रश्न या ठिकाणी जर विचारला गेला. आता तुम्ही बघा, सहज महाराष्ट्राचा अभ्यास करतात आणि महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना कोकणाची व सह्याद्री पर्वताची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे. मग तुम्हाला पहिले काय पाहिजे की एखादं ज्यावेळेस तुम्हाला अक्षर समजतं तेव्हा अक्षरांचा समूह शब्द समजायला लागतो. जेव्हा तुम्हाला शब्द समजतो तेव्हा शब्दांचा समूह वाक्य समजायला लागतं आणि जेव्हा वाक्य समजतं तेव्हा त्या ठिकाणी त्या विषयातलं व्याकरण समजायला लागतं आणि स्पष्टीकरण करणं सोपं व्हायला लागतं. म्हणजे पोटातला विषय होटावर येतो आणि होटावरचा विषय सरळ सरळ बोटावर येतो. मग याच्यासाठी काय, अवघड शब्द अधोरेखित करा मित्रांनो. मग आता बघा प्रस्तरभंग, मग ह्या पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलामुळे, म्हणजे टेन्साईल फोर्स म्हणूया. म्हणजे सरळ सरळ काय, त्या ठिकाणी डायग्राम जर सांगितली, आता ही डायग्राम आहे, तर याच्यामध्ये काय झालं, इथे लँड प्लेट, ही एक लँड प्लेट आहे आणि ही एक लँड प्लेट आहे. मग यांच्यामध्ये काय घडून आलेलं, इथं डायव्हर्जंट घडून आलं. म्हणजे इथे सरळ सरळ काय झाला, प्रस्तर झाला, विभंग झाला. हे आपल्याला इथे बघावं लागणार आहे. मग आता विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलामुळे खडकांच्या स्तरात ताण निर्माण होतो, म्हणजे तणाव निर्माण होतो, टेन्साईल फोर्स तयार होतो. या तणावामुळे खडकांना तडे पडतात व तडे गेलेल्या भागात खडक विस्थापित होतात, म्हणजे हालचाली होतात. हे विस्थापन अधोगामी व उध्वगामी, म्हणजे अधोगामी आडवे आणि उध्वगामी उभे, अधोगामी व उध्वगामी किंवा क्षितिज समांतर. आता अधोगामी म्हणजे अधोगामी म्हणजे खाली आणि उध्वगामी म्हणजे वरती, म्हणजे वर खाली, आलं लक्षात, किंवा आडवे, आलं लक्षात, क्षितिजा समांतर. अधोगामी हे, अधोगामी उध्वगामी हे आणि क्षितिजा समांतर हे, आलं लक्षात. म्हणजे दोन प्लेट एकमेकापासून लांब जाणे हे झालं आडवे, पार्श्ववर्ती, क्षितिजा समांतर. आणि अधोगामी आणि उध्वगामी म्हणजे वर खाली, आलं लक्षात. तर अधोगामी उध्वगामी किंवा क्षितिजा समांतर असू शकते. मग खडकांच्या विस्थापनानुसार विभंगाचे प्रकार करता येतात. आता प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा तर काही वेळेस वली प्रक्रियेस जुमानत नाही अशा खडकांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडल्यास तो तुटू शकतो. अशा खडकांच्या तुटण्यास विभंग, प्रस्तरभंग किंवा ब्रंश असे म्हणतात. खडकांच्या तुटलेल्या प्रतलास विभंग प्रतल असे म्हणतात. अशा विभंगाच्या दिशेत खडक एकवटला. या प्रक्रियेमुळे खडकांचा एक थर दुसऱ्या थराच्या तुलनेत विभंग प्रतलापासून वर उचलला जातो किंवा खचतो. म्हणून विभंगाच्या प्रक्रियेतून गटपर्वत व खचदरी सारख्या भूरूपांची निर्मिती होते. आलं लक्षात. मग मी ते तुम्हाला तेच सांगायचं आहे, तशा डायग्राम सुद्धा इथे दिलेले आहेत, आलं लक्षात. आता बघा, या ठिकाणी 1 नंबरची जर डायग्राम बघितली तर एक भाग खचलेला आहे, एक भाग उंचावलेला आहे आणि तिथं तुम्हाला जरा सरळ डायव्हर्जंट होताना दिसते. 2 नंबरची डायग्राममध्ये कोलिजन होताना दिसते, तिथेही प्रस्तर झालेला दिसतोय, आलं लक्षात. आता 3 नंबर सुद्धा कोलिजन झालेलं आहे. नंतर या ठिकाणी 4 नंबर जर बघितलं, तिथं आडवे या ठिकाणी काय झालेलं आहे, हालचाल झालेली आहे, क्षितिजा समांतर हालचाल झालेली दिसून येते. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं, मग सामान्य विभंग काय असतो, विरुद्ध विभंग काय असतो, कातर विभंग काय असतो, आलं लक्षात. मग आपल्याला ह्या डायग्राम ओळखता आल्या पाहिजे, आलं लक्षात. आता या ठिकाणी कातर विभंग जर सांगायचं, आता इथे काय आहे, हा सरळ सरळ जो आहे पहिला विरुद्ध विभंग आहे, आलं लक्षात. हा समोरासमोर आहे, त्यानंतर हा कातर विभंग आहे, बरोबर की नाही. मग आपल्याला ह्या डायग्राम, मग आता जर बघितलं, आता 4 नंबरचं जे आहे, आता 4 नंबर आपण काय म्हणू शकतो, प्रणोद विभंग, आलं लक्षात. याला काय म्हटलेलं आहे, 4 नंबरला प्रणोद विभंग असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. आता जेव्हा विभंग प्रतलाच्या एका बाजूला भाग सुटा होऊन पुढच्या बाजूवर येऊन पडतो त्यावेळेस अशा विभंगाची निर्मिती होते, आलं. या विभंग प्रतलास कोन 45 पेक्षा कमी असतो.
आता बघा असो, नंतर गट पर्वत आहे. आता गट पर्वत म्हणजे मेघालयन प्लॅटू जे आहे, आणि त्याच्यानंतर तापी आणि नर्मदा जी आहे, सातपुडा आणि विंध्याच्या दरम्यान जी खसदरी रिफ्ट व्हॅली झालेली आहे, तर हे त्याचंच बेस्ट एक्झाम्पल आहे. आता नर्मदा आणि तापी ज्या रिफ्ट व्हॅलीमधून वाहते, त्याच्यासाठी तुम्ही जर नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ ह्या थंड हवेच्या ठिकाणाला गेलात, तर तिथून तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. तो ब्लॉक कसा झालेला आहे, त्या रिफ्ट व्हॅलीज कशा फॉर्म झालेल्या आहेत, ते तुम्हाला पाहायला मिळेल. मग ह्या गट पर्वताविषयी मी स्वतंत्र एक लेक्चर पण घेतलं होतं. मग आता कठीण खडक जे असतात ना, त्यांच्यामध्ये जर बघितलं, ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्यास दाब तयार होतो. आता त्या कठीण खडकांचं जसं मृदू खडकाचे फोल्ड तयार होतात आणि त्याच्याने फोल्ड माउंटेन फॉर्म होतो, पण कठीण खडकामध्ये फोल्ड तयार न झाल्यामुळे त्या ठिकाणी तिथं काय होतात, तडे पडतात, आणि तडे पडले त्याला आपण विभंग किंवा प्रस्तर म्हणतो. आणि त्याच्यामुळे काय होतंय की त्या प्रेशरमुळे एक भाग वरती उचलला जातो ठोकळ्यासारखा, आणि मग त्याला आणि दोन भाग खाली सरकतात. तर त्याच्यामुळे काय होतं, तो ठोकळ्यासारखा वर सरकलेल्या भागाला आपण ब्लॉक माउंटन म्हणजे गट पर्वत म्हणतो. पण ठोकळ्यावाला जो पर्वत असतो ना, त्याच्या माथ्यावर असा तीव्र उतार तुम्हाला पाहायला मिळत नाही, तीव्र उतार पाहायला मिळत नाही, सपाट भाग पाहायला मिळतो. इतर पर्वतांवर वरच्या शिखराच्या भागावर तीव्र उतार पाहायला मिळतो, तसा तुम्हाला ब्लॉकवर पाहायला मिळत नाही. म्हणजे शिखर जे असतात त्यांचं प्रमाण खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात. आणि जगामध्ये जर्मनमध्ये ब्लॅक फॉरेस्ट हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि खसदरीचं जर बोलायचं झालं, तर त्या ठिकाणी सरळ सरळ काय होतंय, दोन याच्यामध्ये आता 2 नंबरची जी ही डायग्राम जी पाहायला मिळतं, आता ह्या प्लेटमध्ये काय झालेलं आहे, डायव्हर्जंट झालेले, एक भाग खाली सरकलेला आहे म्हणजे रिफ्ट व्हॅली. मग या ठिकाणी नर्मदेची तापीची जी रिफ्ट व्हॅली आहे, त्या रिफ्ट व्हॅलीमधूनच ह्या पश्चिमेकडे ह्या नद्या वाहत असतात. हे आपल्याला लक्षात घेणं फारच गरजेचं आहे. आलं लक्षात. मग शीघ्र हालचालींमध्ये जर बघितलं, मग शीघ्र हालचालीमध्ये काय येतं आहे की भूकंप असेल आणि ज्वालामुखीचा जो उद्रेक आहे, हे शीघ्र हालचालीचे एक्झाम्पल आहे. आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये आपण भूकंपविषयी सुद्धा पाहिलेलं होतं. मग प्राथमिक लहरी, द्वितीय लहरी आणि त्याच्यानंतर भूपृष्ठ लहरी, याच्यावर आपण मागच्या एका लेक्चरमध्ये आपण याच्याबद्दल बघितलेलं आहे, म्हणून पुन्हा पुन्हा ते सांगण्यास काही गरज नाही. ओके. मग त्याच्यानंतर जर सांगायचं झालं, तर मग आपण काय ज्वालामुखीबद्दल पण आपण बघितलं. मग ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काय होतं, तर भूकंपाची निर्मिती होऊ शकते. पण भूकंप आणि ज्वालामुखी हे दोघंही टॉपिक वेगळे आहेत. मग ज्वालामुखीमध्ये केंद्रीय ज्वालामुखी, भेगीय ज्वालामुखी. आता जर बघितलं, केंद्रीय ज्वालामुखीने किलीमांजारो सारखा पर्वत तयार झालेला आहे. भेगीय ज्वालामुखीमुळे जर बघितलं तर आपलं महाराष्ट्र प्लॅटू तयार झालेलं आहे. हा दख्खन प्लॅटू फॉर्म झालेला आहे, लावा प्लॅटू म्हणतो आपण त्याला. आलं लक्षात. मग हे समोर एक केंद्रीय उद्रेकाचं बी तुम्हाला एक डायग्राम दिसते. नंतर भेगीय. आता केंद्रीय जर बघितलं, इथं माउंटन फॉर्म होताना दिसतोय. एक्झाम्पल किलीमांजारोचं देऊ शकतो. एक्झाम्पल याचं जर बघितलं भेगीयचं, तर आपण महाराष्ट्र प्लॅटूचं देऊ शकतो, बरोबर की नाही. आता जर बघितलं, मानव निर्मितीमुळे सुद्धा भूकंप घडत आहेत, ते तर मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं. मग याच्यामध्ये न्यूक्लिअर टेस्ट असतील, नंतर माइन्स खोदणं असेल. माइन्स म्हणजे आपण म्हणूया त्याला खनिजांच्या ज्या खाणी आहेत, आता दगडी कोळशाची खाण असेल वगैरे. आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये हे जे कारण आहे, किंवा डॅम खोदणे वगैरे असे, किंवा ब्लास्टिंग करणे, हे विविध कारणं मानवसुद्धा भूकंपाच्या निर्मितीसाठी कारणीभूत घटक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता भारतातील जर भूकंप क्षेत्र आहेत, मग त्याच्यामध्ये ही समोर एक साईट दिलेली आहे, त्याच्याद्वारे तुम्हाला भारतातील भूकंप क्षेत्र माहिती होतील. मग याच्यामध्ये 2001ला जो गुजरातमध्ये भूकंप झाला, त्याचं जी नाभी आहे, आलं लक्षात, ती कुठे आहे, भुजला आहे. आलं लक्षात. मग महाराष्ट्रामध्ये पण काही भूकंप झालेले आहेत. लातूरचा भूकंप झालेला आहे, त्याचं जे खिल्लारीमध्ये केंद्र आढळून आलं आहे. आलं लक्षात. मग त्याच्यानंतर कोयनाचा भूकंप. आता कोयनाचा भूकंप हा मानवी कारण दाखवलं जात आहे. आलं लक्षात. मग हे आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. ओके. मग ज्वालामुखीबद्दल आत्ताच तुम्ही इंडोनेशियाचं जर एक्झाम्पल जर बघायचं झालं, तिथं प्रस्तर घडून आलेलं आहे. आणि जावा व सुमात्रा इंडोनेशियातील ह्या बेटांमध्ये क्राकाटोवा नावाचे बेट होते. येथे ज्वालामुखीचे वारंवार उद्रेक होत असत, म्हणून 1883 साली मे महिन्यापासून मोठ्या उद्रेकांना सुरुवात झाली. 28 ऑगस्ट 1883 रोजी सकाळी 10च्या सुमारास झालेला उद्रेक जगातील आत्तापर्यंत नोंद झालेल्या उद्रेकातील सर्वात मोठा उद्रेक ठरला. एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. परिणामी संपूर्ण बेटच गडप झाले. सुमारे 25 घन किलोमीटर आकारमान इतक्या खडकाची धूळ वातावरणात फेकली गेली. त्या धुळीच्या राखेचा स्तंभ 80 किलोमीटर उंच गेला. क्राकाटोवातून निघून हवेत फेकल्या गेलेल्या खडकाच्या तुकड्यांचे आकारमान 21 घन किलोमीटर होते. यातून निर्माण झालेली राख ही 8 लाख चौरस किलोमीटर प्रदेशात पसरली.
गेली. ह्या राखेतून तयार झालेल्या ढगांमुळे, आता ढग काय तयार होतो, डस्ट पार्टिकल आणि वॉटर वेपर्स यांचं क्रिस्टलायझेशनने क्लाउड्स फॉर्म होत असतात. मग प्रदेश 2 ते 3 दिवस अंधकारमय झाला होता. त्यानंतर हे ढग काही वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत राहिले आणि ज्वालामुखीजवळ समुद्रात प्युमिस ह्या सच्छिद्र खडकांचे इतका जाड थर साचून तरंगत होता की त्यामुळे त्या प्रदेशातून जाणारी जहाजेही थांबून राहिली. या ज्वालामुखीमुळे व त्यापासून निर्माण झालेल्या सुनामी लाटांमुळे सुमारे 36,000 लोक मृत्युमुखी पडले. 1927 मध्ये त्या जागेवर ज्वालामुखीच्या उद्रेकाला पुन्हा सुरुवात झाली आणि त्या जागी नवीन बेट जन्माला आले. त्याला अनक क्राकाटोवा असे नाव दिले आहे. अनक म्हणजे बाल. येथील ज्वालामुखी सातत्याने राख आणि वाफ बाहेर पडत असते. नव्याने तयार झालेले हे बेट भूगर्भशास्त्र आणि जीवशास्त्रांच्या अभ्यासकांनी प्रयोगशाळेत बनले आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो की याच्यातून काय लक्षात झालं, एक क्राकाटोवा नावाचं एक बेट होतं, अंतर्गत हालचाल झाली आणि अंतर्गत हालचालमुळे या ठिकाणी सरळ सरळ ही आपल्याला एक बेट नष्ट होताना दिसतंय आणि कालांतराने परत तिथेच ते ॲक्टिव्ह होत आहे आणि परत बेट तयार होत आहे. म्हणजे आपण याला हायपोथेसिस नाही म्हणू शकत ना, हे घडलेलं आहे, आपल्या समोर घडलेलं आहे, त्याचं साल दिलेलं आहे आणि ते अनुभव घेतलेले आहेत, म्हणून आपण याला हायपोथेसिस नाही म्हणू शकत, काल्पनिक नाही म्हणू शकत. आपण असं म्हणू शकतो हे असे तयार झालेले आहे तर याच्या आधी असे भूरूप असे तयार झाले असतील, एवढं लक्षात घ्या. आणि जे असेल ते एक्झामला नसेल, जे आहे ते एक्झामला आहे. मग हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. आता लावा घुमट काय असतो आलं लक्षात, हे सगळे या ठिकाणी डायग्राम आहेत. ओके, मग याच्यामध्ये लावा घुमट पहिल्या डायग्राममध्ये दिलेले आहे. मग लावा घुमट जर बघितलं तर ज्यावेळी मॅग्मा, आता मॅग्मा कुठे असतो, मॅन्टलमध्ये असतो, तो वरती आला तर आपण त्याला लावा म्हणतो. हा मुखातून बाहेर येऊन तेथे घनरूप बनतो, म्हणजे बाहेर आला, लावा पसरला, बाहेरच्या वातावरणाबरोबर आला आणि तो सॉलिड फॉर्ममध्ये येऊन जातो. आलं लक्षात. त्यावेळी घुमटाकार टेकडींची निर्मिती होते, म्हणजे अशी घुमटाकार टेकडींची निर्मिती होते. लावा रसाच्या प्रवाहीपणावर या घुमटाकाराचा आकार ठरतो. जेवढा तो हायली फ्लुइड असेल तेवढा तो हायली स्प्रेड होईल, त्याच्यावर ठरेल तो घुमटाकार कसा पाहिजे, जास्त आकाराचा की कमी आकाराचा. आलं लक्षात. तो लेस फ्लुइड असेल तर वरती उचलला जाईल आणि तो हायली असेल तर स्प्रेड होईल. महाराष्ट्र प्लॅटूमध्ये बेसॉल्टिक इरप्शन झालं, ते हायली फ्लुइड होतं म्हणून ते स्प्रेड झालं. आलं. मग तीव्र उताराचा उंच घुमटाकार टेकड्यांची निर्मिती आम्ल लावापासून होते. आता बघा, जेव्हा तो ॲसिडिक असेल तर काय असेल, तो लेस फ्लुइड असेल, हायली सॉलिड असेल, मग तो कशा पद्धतीने होईल, सरळ सरळ तो अशा पद्धतीने या ठिकाणी हा घुमटाकार पद्धतीने उचलला जाईल, मग हा ॲसिडिक झाला. आणि तो जर बेसिक असेल, आलं लक्षात, तो जर या ठिकाणी बेसिक असेल तर मग त्याचं काय होईल, तो अशा पद्धतीने तो स्प्रेड होईल, अशा पद्धतीने काय होईल, स्प्रेड होईल. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मग हा जेव्हा अशा पद्धतीने स्प्रेड होईल, मग हायली फ्लुइड असल्यामुळे तो हायली स्प्रेड व्हायला लागेल आणि प्लॅटू फॉर्मेशन होईल. काय होईल, प्लॅटू फॉर्मेशन. मग आपल्याला हे कळालं पाहिजे की प्लॅटू फॉर्म कसे होतात. आलं लक्षात. मग सरळ सरळ हे कशावर ठरलेलं आहे की त्या लावायचा प्रकार कसा आहे. ओके, मग अल्कली असल्यामुळे त्याच्याने काय होईल, सरळ सरळ एक पठार तयार होईल. मग याचं बेस्ट एक्झाम्पल आहे महाराष्ट्र प्लॅटू. ओके, मग हा घुमटाकार आकार आहे. नंतर लावा पठारे. आता लावा पठार कशामुळे तयार झालेले, तर आता घुमटाकार आकार जो आहे तो ॲसिडिक लावा म्हणजे आम्लयुक्त लावा बाहेर पडल्याने तयार झालेला आहे. तो मी डायग्राम काढून दाखवला. आणि सेकंड नंबरची जी डायग्राम काढली त्याच्याने काय, लावा प्लॅटू म्हणजे आपलं महाराष्ट्र आणि भारताचं पठार जे आहे किंवा ब्राझीलचं पठार आहे, टिल्टेड हे लावा प्लॅटू जे आहेत ते त्याच्याने तयार झालेले आहेत. ओके, मग ज्वालामुखीची काईल काय असते, आलं लक्षात. मग ह्या ठिकाणी जर बघितलं, काही वेळा ज्वालामुखी उद्रेकातून खूप मोठ्या प्रमाणात पदार्थ बाहेर पडतात व त्याचवेळी खूप मोठ्या प्रमाणात दाबमुक्ती होते. मग तेव्हा आवाज बी जोरात होतोय, आलं लक्षात. उद्रेकानंतर ह्या भागात मोठ्या आकाराचे व खोलवर खळगे तयार होते. आता बघा, याला कॅन्डर असं म्हणतो, आलं लक्षात. आता बघा, ह्या भागामध्ये जर बघितलं, सरळ सरळ जर इथे हे केंद्र आहे, या केंद्रातून प्रचंड प्रमाणामध्ये काय झालं, उद्रेक झाला आणि त्याच्यानंतर या भागातला जो भाग आहे, आलं लक्षात, अतिशय वेगाने, मग इथली सगळी जी म्हणजे आपण म्हणूया राखेसारखे जे भाग होता तो जोरात त्या म्हणजे आजूबाजूच्या भागाकडे फेकला गेला आणि त्या ठिकाणी काय झालं, एक खळगं तयार झालं. मग याला कॅन्डर असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो, आलं लक्षात. म्हणजे याच्यामध्ये जर कालांतराने जर बघितलं तर पाणीसुद्धा साचतं.
मग 10 किलोमीटरपेक्षाही अधिक रुंद व शेकडो मीटर खोल असतात. हे आपल्याला इथे बघायला पाहिजे. मग याला आपण काय म्हटलेलं आहे, कॅन्डेरा म्हटलेलं आहे आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, काईल असं म्हणतो. आलं लक्षात. किंवा या ठिकाणी जर बघितलं एक खंगारक शंकू असेल. ओके, मग हे सगळे जे भूरूप आहेत, मग ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले हे जे भूरूप आहेत हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. मग ज्वालामुखीचा खुंटा एक्झाम्पल आपण याला काय म्हणूया, खुंटा म्हणण्यापेक्षा आपण त्याला प्लग माउंटनही म्हणू शकतो, स्टंप म्हणू शकतो किंवा प्लग माउंटन. एक्झाम्पल याचं काय, मंगीतुंगी जे आहे तर हे त्याचं एक्झाम्पल आहे बघा, प्लग माउंटनचं. म्हणजे हे आपण वाचन करा, याचं एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर जर बघितलं जगातील जर आपल्याला ज्वालामुखीचे आणि भूकंपाचे जे क्षेत्र आहे ते ह्या डायग्रॅमच्या माध्यमातून दाखवण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केला आहे. हे जगाचा नकाशा आहे, त्याच्यामध्ये हा जो भाग आहे मग पॅसिफिकच्या आजूबाजूचा रिंग ऑफ फायर आहे आणि जो ट्रँग्युलर भागमध्ये दाखवलेला आहे तिथे ओल्कॅनिकचे काही ॲक्टिव्ह आहेत. आलं लक्षात. म्हणजे काही मृत ज्वालामुखी आहेत, तर काही जागृत ज्वालामुखी आहेत, काही निद्रिस्त ज्वालामुखी आहेत, हे इथे दाखवलेलं आहे. ओके, मग त्यानंतर जर बघितलं आपल्याला काय करायचं आहे की आता बघा या संमिश्र शंकू काय आहे, पॅसिफिकच्या महासागराभोवतीचं, मग त्याला आपण काय म्हटलेलं आहे, पॅसिफिकच्या आजूबाजूला जो आहे त्याला आपण सरळ सरळ रिंग ऑफ फायर म्हटलेलं आहे, बरोबर. मग मध्य अटलांटिक रांग जी तयार झालेली, मिड ओशन रेंज, अटलांटिक ओशनमध्ये जी मिड ओशन एससेप साधारणतः 14,000 किलोमीटरपर्यंत नॉर्थ टू साऊथ पसरलेली आहे, अटलांटिक ओशनमध्ये आहे. तर ही कशामुळे झालेली आहे की ह्या भागातून जर बघितलं ॲसिडिक लावा बाहेर पडत गेला, ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तिथं तो लावा डिपॉझिट होत गेला आणि मिड ओशन रेंज फॉर्म झालेली आहे. आलं लक्षात. मग हे सगळं जे आहे इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं मग खडकांचं वितळणं, हे तर मी मागेच या ठिकाणी बघितलेलं आहे, हे पण आपण मागच्या एका लेक्चरला बघितलेलं आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. मग म्हणून मित्रांनो ह्या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये हे महत्त्वाची काही माहिती मी तुमच्यापर्यंत परम करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जर हा व्हिडिओ आवडला असेल, हे व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की या ठिकाणी हे लेक्चर पोहोचवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे शेअर करा. ओके, धन्यवाद मित्रांनो.